आजीच्या बटव्यातील घरगुती रामबाण उपाय। तुळशीच्या झाडांना घट्ट वास असतो, जो डासांना दूर ठेवतो। फक्त झाडाला ओले ठेवले आहे आणि योग्य सूर्यप्रकाश आणि निचरा मिळेल याची खात्री करा। गवती चहा लेमन ग्रासमध्ये एक मोहक लिंबूवर्गीय सुगंध आहे, जो डासांना दूर करतो। त्यामुळे लेमन ग्रास प्लांट असलेल्या घरात डास होण्याची शक्यता कमी असते। पपईचा गर चेहऱ्यावर चोळावा व सुकेपर्यंत तसेच राहू द्या। त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा। यामुळे चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा चमकदार व गोरा होण्यास मदत होते। बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्यात थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करावी। ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी। हा उपाय नियमित केल्यास चेहरा आणि मानेतील त्वचा गोरी होते व काळे डागही निघून जाण्यास मदत होते। बटाट्यामुळे चेहऱ्यावरील पुटकुळ्याही कमी होतात। टोमॅटो आणि काकडी चेहऱ्याला चमक येण्यास खूप उपयुक्त ठरते। यासाठी झोपण्यापूर्वी टोमॅटो किंवा काकडीचे काप करून चेहऱ्यावर काही वेळ ठेवावे। यामुळे चेहरा गोरा व चमकदार होण्यास मदत होते। हळद आणि बेसन आणि चंदन इत्यादी पदार्थ एकत्र करून त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून पेस्ट तयार करा। हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्या। अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने हलका मसाज किंवा स्क्रब करत चेहरा धुवून घ्यावा। या फेस पॅकमधील सर्व आयुर्वेदिक असल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी गुणकारी ठरतात। अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर आणि काळ्या डागांवर लावावा। 15 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याची त्वचा क्लीन होऊन काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते। कोरफडीचा गर एलोवेरा जेल चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप उपयुक्त ठरते। कोरफडीचा गर चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा, स्वच्छ आणि हायड्रेट होण्यास मदत होते। अर्धा तास झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा। बेकिंग सोडा चेहऱ्यावरील ग्लो वाढविण्यासाठी उपयोगी ठरतो। यासाठी बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या। चेहरा स्वच्छ धुवून ती पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे लावावी। दिवसातून 2 वेळा हा उपाय केल्यास चेहऱ्यावर असणारे डाग कमी होऊन चेहरा गोरा होण्यास मदत होते। मधात चमचाभर लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण चेहऱ्यावर लावावे। यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होईल। याशिवाय दररोज सकाळी आंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला मध लावावे व ते चेहऱ्यावर चुकू द्यावे। त्यानंतर आंघोळ करताना चेहरा धुवून घ्यावा। यामुळेही चेहरा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते। सकाळी उठल्या उठल्या 1-2 ग्लास पाणी तोंड लावून घोट घोट अवश्य प्या। रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली अवश्य करा। आजार जवळ येणार नाही। कोथिंबिरीचे पाणी कुस्करून त्याचा डोळ्यात रस टाकल्याने डोळे दुखायचे थांबतील। तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर विड्याच्या पानांचा रस काढून तो डोक्यावर लावल्याने त्रास कमी होतो। विड्याचे पान देठासकट खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते। जर श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असेल तर गरम पाण्यात विड्याच्या पानासह लवंग आणि वेलदोडा एकत्रित करून ते पाणी पिल्याने आराम मिळतो। पाण्यात 10 ग्रॅम कापूर मिसळून ते पाणी चावून खाल्ल्याने दात किंवा हिरड्यांचे दुखणे कमी होते। किडनी खराब झाल्यावर पानाचे सेवन करणे फायदेशीर असते। विड्याचे पान चेहऱ्यावरील डाग दूर करते। विड्याच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। ते पिंपल्स दूर करण्यास मदत करतात। खोकला झाल्यावर विड्याच्या पानांमध्ये ओवा एकत्रित करून चावल्याने आराम मिळतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद फ्रेंड्स।